चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आता एक टाईम स्पीड आणि डिस्टन्सवरती नवीन सिरीज चालू करणार आहे. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 याच्यामध्ये टाईम स्पीड आणि डिस्टन्स यांचं रिलेशन काय असतं आणि त्यांच्यावरचे जे क्वेश्चन आहेत जे की मोस्ट ऑफ एक्झाम्समध्ये येतात, तर या सगळ्यांविषयी आपण एकदम इन डिटेलमध्ये आणि अगदी बेसिकपासनं स्टडी करणार आहेत. तर चला आपण चालू करू. ठीक आहे, दोन मार्क दे. तर बघा, टाईम स्पीड डिस्टन्समध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो टाईम, एक असतो स्पीड आणि एक असतो डिस्टन्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आज फक्त टाईम शिकणार आहे. मे बी आपल्या या लेक्चरमध्ये पण टाईम पूर्ण होईल असं मला वाटत नाही, कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या कन्व्हर्जनच्या गोष्टी असतात त्या आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे, तर आता टाईम हा आपण कोणत्या याच्यात मोजतो, तर बघा सर्वात पहिले जे फंडामेंटल युनिट आपलं ते आहे सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मिनिट, त्याच्यानंतर आहे हावर. ठीक आहे, आता बघा 60 सेकंड इज इक्वल टू होतो 1 मिनिट. पण असे जर आपण 16 मिनिट केले, किती केले 16 मिनिट्स, तर तो इज इक्वल टू होतो 1 हावर. ठीक आहे, हावर्स नाही हावर, तो होतो 1 हावर. ओके, आता आपल्याला काय होतं माहिती आहे का, एक्झाममध्ये क्वेश्चन मे बी एखाद्या वेळेस आपल्याला टाईम दिलेला असतो सेकंडमध्ये. ठीक आहे, क्वेश्चन जो असतो क्वेश्चनमध्ये जो आपल्याला टाईम दिलेला असतो तो असतो क्वेश्चनमध्ये टाईम असतो दिलेला असतो आपल्याला सेकंडमध्ये. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये आपल्याला टाईम दिलेला असतो सेकंडमध्ये, पण आन्सर विचारताना आपल्याला ते विचारतात टाईम जो आहे तो आपल्याला विचारला जातो हावर्समध्ये किंवा मिनिटमध्ये किंवा असं पण होऊ शकतं की क्वेश्चन विचारताना आपल्याला टाईम जो आहे तो सेकंडच्या ऐवजी मिनिटमध्ये विचारला जाईल आणि किंवा हावर्समध्ये विचारला जाईल आणि आपल्याला त्याचं जे आन्सर आहे ते सेकंडमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर मोस्ट ऑफ काय आहे, एक तर आपल्याला क्वेश्चनमध्ये टाईम जो आहे तो सेकंडमध्ये दिला जाईल, मिनिटमध्ये दिला जाईल किंवा हावर्समध्ये दिला जाईल आणि आपल्याला आन्सर विचारताना हावर्समध्ये, मिनिटमध्ये किंवा सेकंडमध्ये विचारलं जाईल. ठीक आहे, आणि मे बी एखाद्या वेळेस काय होतं की जो स्पीड आहे किंवा ठीक आहे आपण ते स्पीडचं आणि डिस्टन्सचं नंतर पाहू. आज आपण फक्त टाईमच्या विषयी गोष्ट करू. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये तर टाईम सेकंड, मिनिट किंवा हावर्समध्ये दिला जाईल आणि आपल्याला आन्सर विचारताना हावर, मिनिट किंवा सेकंडमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा त्याचं उलटं पण व्हाईस वर्सा होऊ शकतं. ठीक आहे, तर अशा वेळेस जर आपल्याला मिनिटचं सेकंड, सेकंडचं मिनिट, हावर्सचं मिनिट, मिनिटचं हावर्समध्ये कन्वर्जन करता आलं तर आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येणार, नाही तर करता येणार नाही. ठीक आहे, तर आता आपण पहिले कन्वर्जन पाहणार आहे सेकंड टू मिनिट. ठीक आहे, याच्यात काय होणार बघा, याचा फॉर्म्युला असा आहे की सेकंड डिवाइड बाय 16 इज इक्वल टू आपल्याला भेटून जाणार मिनिट. ठीक आहे, तर आपल्याला सेकंड डिवाइड बाय 60 इज इक्वल टू मिनिट हा आपल्याला फॉर्म्युला भेटला. याच्यात आपण एक एक्झाम्पल पाहू. समजा आपल्याला दिलं 7893 seconds is equal to how
मेनी मिनिट, ठीक आहे. तर आपण काय करणार मित्रांनो, सर्वात अगोदर पहा फॉर्म्युलामध्ये काय आहे, सेकंड हे वरती आहे, याचा अर्थ काय होतो की आपल्याला 7893ला डिवाईड करायचं आहे कशाने, 60ने, तर आपल्याला आपला आन्सर मिनिटमध्ये मिळून जाणार. तर बघा आता काही मुलांना असा भागाकार करण्याला प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी सरळ सरळ काय करायचं आहे, एक चमचा काढायचा, ठीक आहे, इकडे येणार 7 8 9 3 आणि इकडे येणार 60. आता बघा मित्रांनो मला सांगा 60च्या टेबलमध्ये 7 येतो का, येतो का 7, तर नाही येत. मग आपण पुढे जाणार 60च्या टेबलमध्ये 78 येतो का मित्रांनो, नाही येत. तर आपण त्याच्या बी पुढे जाऊ. तर पहा आपल्याला माहिती आहे की 60च्या टेबलमध्ये 789 येतो की नाही ते आपल्याला माहिती नाही, कन्फर्म नाही आहे. तर आपण कन्फर्म करू. तर कन्फर्म करताना आपल्याला काय करायचं आहे, बघा आपल्याला 60च्या टेबल येत नाही पण 6चा तर येतो ना, ठीक आहे. तर आपण काय करणार, फक्त 6 आणि 78 हे जे फर्स्ट दोन नंबर आहे यांना चेक करणार, ठीक आहे. तर बघा 6चा टेबल बोलला तर 78 तर येत नाही, कारण 6 10 60 होऊन जातो. आपण थोडंसं पुढे बोलू. तर बघा 6 10 60 होणार, आणि पुढं जर पाहिलं आपण 6 10 तर 70 आणि 8 म्हणजे 18, आणि 6 3 18 येतो, ठीक आहे. म्हणजे जर आपण 6चा टेबल 13पर्यंत बोलला तर आपल्याला काय भेटणार आहे, 78 भेटणार आहे. तर आपण केला 6 13 78, ठीक आहे. आणि पहा आपण 16च्या टेबल बोलत होतो की नाही, त्याच्यामुळे काय करणार आपण, जो 0 येतो ॲज इट इज इथं टाकून देणार. म्हणजे आपल्याला काय भेटला की 780. आता 9 मध्ये 0 गेले 9, 8 मध्ये 0 गेला, सॉरी 8 मध्ये 8 गेला 0, आणि 7 मध्ये 7 गेला 0, 9 मध्ये गेला 93. आता मला सांगा 60च्या टेबलमध्ये 9 येतो का, नाही येत, आणि 93 पण नाही येत. पण 93पेक्षा छोटा नंबर येऊ शकतो, जो की 16 1 16, इथं आला 16 1 16, तर इथं आला 3, 9 मध्ये 6 गेले 3. तर बघा आपल्याला हे जे डिव्हिजन आहे हे इथंच थांबवायचं आहे. हा जो आपला रिमाइंडर आहे ना, हा आपल्याला सेकंड आहे, काय आहे सेकंड, हा काय आपल्याला, आणि हे जे आन्सर आहे हे आपल्याला आहे हवर, सॉरी मिनिट, हे आपला जे आन्सर आहे हे आहे, याला आपण असं लिहिणार की बुवा 131 मिनिट अँड 33 सेकंड, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की आपण कसं सेकंडचं मिनिटमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात, आणि ज्यांना लिहायचं ते लिहून घ्या, ठीक आहे. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आताच पाहिलं की आपण जे सेकंड्स होते सेकंड्सला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट केलं होतं, आणि आता जस्ट आपण 2 ते 3 उदाहरणं प्रॅक्टिस करून घेऊ त्याच्यावरती. त्यानंतर आपण आजच्या दिवसातच थांबू, ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे अशीच चालणार आहे, आणि मे बी आपल्याला कंप्लीट करायला 10 ते 15 व्हिडिओ लागू शकतात, ठीक आहे. तर आता बघा समजा आपल्याला दिलं की 89,000 89,687 सेकंड्स दिले आपल्याला, ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं की हाऊ मेनी मिनिट, ठीक आहे. आपण काय करणार, 89,687 डिवाइड बाय 60. तर बा 60च्या टेबलमध्ये 8 तर येत नाही, पण 89पेक्षा छोटा 60 येऊ शकतो. 61 60, इथं आला 1, इथं आला 60, 9 मधून 6 गेले, सॉरी 9 मध्ये 0 गेले 9, 8 मध्ये 6 गेले 2 6 8 7. आता 60च्या टेबलमध्ये 29 मग दिलो 296 वरती. तर 6च्या टेबलमध्ये 296 येत नाही, म्हणून आवाज त्यापेक्षा छोटापणा. तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 3
24 6 5 30 6 6 सॉरी 6 4 24, ठीक आहे. कारण की 6 5 30चं घेतात तो 29पेक्षा मोठा होता त्याला, 6 5 6 4 24 आणि 0चा ॲज इट इज, ठीक आहे. आणि हा 0 होता ना, 6 0 गेले, 6 4 9 4 गेले, 5 9 9 0 आणि आला 8 आणि 7. तर बा 5687 60, तर 56 येत नाही म्हणून आपण याचा 568. तर परत आपण पाहिलं तर 6 9 54 होतो, 6 60 येतो, 60 चालणार नाही म्हणून आपल्याला घेतला 6 9 54 आणि 0 ॲज इट इज. तर 8 मध्ये 0 गेले 8, 6 मध्ये 4 गेले 2, 5 मध्ये 0 7. आता परत 28 जो होता 60 टेबलमध्ये येतो म्हणून 287 केला, तर आपल्याला भेटलं 6 4 आपल्याला भेटणार 24, 6 4 24 आणि या 0 ॲज इट इज ते 7 4 0 47, ठीक आहे. आता हा 47 जो होतो 60पेक्षा छोटा आहे म्हणून आपला काय हा रिमाइंडर आहे, म्हणजे आपला काय हा सेकंड आहे आणि हे आन्सर आहे आपल्याला मिनिट आहे, ठीक आहे. तर आपला आन्सर भेटला 1494 मिनिट्स and 47, ठीक आहे. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या, ठीक आहे. 2 मिनटं. हे बघा, तर आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की हे बघा, हे काय आलं आहे 1494 मिनिट अँड 47 सेकंड जे आलं आहे, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, हावर्समध्ये. होतं का बरं? करून पहा, ठीक आहे. तर बघा, आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 9 8 4 3, ठीक आहे. तर आता सेकंड्स अँड 79,800 79,843 सेकंड्स आहेत. यांना आपल्याला कन्वर्ट करायचं इज इक्वल टू हाऊ मॅनी मिनिट्स, ठीक आहे. तर आता बघा, परत तसं सेम आपण एक चमचा काढणार, इकडे 7 9 8 4 आणि 3 येणार आणि इकडे येणार 60. तर 60च्या टेबलमध्ये 7 येत नाही, पण येतो 79. 61 60, इथं आला 60 मायनस केला 9 7 6 1 8 4 3. परत 60च्या टेबलमध्ये 119 येत नाही, आपण 198 घेतला, तर बघा काय आला 6 3 18, 6 3 18 म्हणजे 180, 6 3 180. इथं आला 8 9 मध्ये गेला 1 0 आणि 4 3, ठीक आहे. क्षमस्व लाईट चालणं गेलेली आहे, पण आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवू, ठीक आहे. तरी झाला 1843. परत 16 दिवस गेलं तर 60 टेबल 180 येतो, म्हणजे इथं 3 जाणार 180 म्हणजे उरणार आपल्या इकडं 43, म्हणजे आपला आन्सर काय आला आणि हे आलं मिनिट्स. आपला आन्सर आला की 133 मिनिट्स अँड 43 सेकंड्स, ठीक आहे. याला पण तुम्हाला काय करायचं आहे हावर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे कन्वर्ट करायचा, ठीक आहे. फॉर होमवर्क. आणि आपण आज इथंच थांबू मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपण सेकंड्सचं मिनिटमध्ये कसं कन्वर्जन करायचं हे पाहिलं आहे, आणि याच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंडचं हावरमध्ये कसं कन्वर्जन, मिनिटचं सेकंडमध्ये मिनिटचं हावरमध्ये कसं कन्वर्जन करतात ते पाहू, आणि त्याच्यानंतर हावर्सचं मिनिट आणि सेकंडमध्ये कसं कन्वर्जन होतं आपण ते पाहू, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्पीडच्या टॉपिकवर जाणार आहोत.
तर हा टॉपिक समजला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जेवढं जास्त असेल तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.